बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। लोकनेते एक पर्व माणुसकी जपणारे श्रद्धास्थान रमेश उर्फ पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन व स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील भाजपा जनसंपर्क कार्यालय, रॉयल पार्क, नवरे नगर या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन संस्थापक सचिन शांताराम गुंजाळ, संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन शांताराम गुंजाळ, नगरसेविका स्वाती आतिश पाटील, स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आतिश पाटील यांनी केले होते। रमेश उर्फ पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांनी दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा आयोजकांकडून शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। विजन फ्रेंड या संस्थेचे संस्थापक साकीब गोरे यांच्या माध्यमातून अवघ्या 33 रुपयात तयार केलेला जगातील सर्वात स्वस्त असा चष्मा म्हणजे देवाभाऊ चष्मा होय। या चष्म्याची कोणतीही रक्कम न घेता दादाच्या स्मरणात मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास भक्कम पाठबळ मिळावा म्हणून नगरसेवक सचिन शांताराम गुंजाळ व नगरसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या मार्फत गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमास नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन व स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, गटनेता तथा नगरसेवक अभिजित करंजुले, विश्वजित करंजुले, नगरसेवक सचिन गुंजाळ, स्वाती पाटील, रंजना कोतेकर, महेश फुलोरे, सुनील वाघे, समाजसेवक आतिश पाटील, किशोर सोरखादे, दीपक कोतेकर, नितीन गुंजाळ, माजी नगरसेवक अशोक गुंजाळ, कल्पना गुंजाळ यांच्यासह गुंजाळ फॅमिली परिसरातील नागरिक व भाजपा कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। आपण पाहिलं असेल की ज्याची समाजाच्या प्रति नाळ जुडलेली असतो तो व्यक्ती कशी कामं करत होतो। या प्रभागाचे त्यांचे बंधू सचिन गुंजाळ असतील, ते सर्व स्वाती पाटील ताई, हे लोक समाज उपयोगीच कार्यक्रम करतायत। गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्याचं शिक्षण पुढे घेता यावं यासाठी वह्या वाटप करतायत। आणि ज्या आता आपण पाहिलं असेल की एका जरी डोळ्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करता झाल्यास आपल्याला 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो। तो मोफत नेत्र चिकित्सा शिबिर लावून मोफत चष्मे वाटण्याचा कार्यक्रम या निमित्त केलेला आहे। मी सर्व या प्रभागातील सर्व नगरसेवक असतील, आमचे दोन्ही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना मी सगळ्या शुभेच्छा देतो की एखाद्या जनोपयोगी कार्यक्रम करणाऱ्या जनोपयोगी काम करणाऱ्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आज आपण अंबरनाथ मध्ये पाहिलं की जनोपयोग लोकांसाठीच काम केलं जातं, लोकांच्या हितासाठीच काम केलं जातंय। हे पाहून आम्हाला बरं वाटतंय, अभिमानी वाटतं। धन्यवाद। जसं त्यांनी या समाजाला किंवा एका प्रभागाला किंवा समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं, तसं मी यांच्याकडनं आम्ही बाजिंदापणे आम्ही इच्छा व्यक्त करतो की तुम्हीही त्यांच्याप्रमाणे या समाजाला, या प्रभागाला, या अंबरनाथ शहराला एक नवी दिशा आणि देण्याचं काम तुम्ही करावं। आणि त्यांनी जसं ठोस कामं केली शहरामध्ये, जे तुम्ही ठोस कामं। माझं नाव तेजस किशोर महाजन आहे। मी या वया भेटले मला, मी या वयाने अभ्यास करून खूप मोठा बनेल। नव्या सनी कुमार पाटील। खूप चांगलं वाटतंय तुम्ही मला हे वया दिल्या। मी किती मोठे होऊन मी काय अभ्यास करू शकते। जयंती निमित्त आज भारतीय जनता पक्ष आणि पप्पूदादा प्रतिष्ठान यांनी संयुक्त विद्यमानाने आजचा हा लोकोपयोगी कार्यक्रम चष्मा वाटप
वया वाटप शस्त्रक्रियाचा कार्यक्रम माननीय नगरसेवक सचिन गुंजाळ तसेच स्वाती पाटील यांनी आयोजित केला। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले जिल्हाध्यक्ष नंदूजी परब साहेबांचे त्यांचे सहकारी, अतिशय चांगला उपक्रम आहे हा। असेच कार्यक्रम भविष्यामध्ये यांनी या प्रभागामध्ये लोकोपयोगी घेत राहावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि पप्पूदादांनी जे महाराष्ट्रात जे नाव आहे पप्पूदादाचं कामाचं आणि लोकप्रतिनिधी कसा असावं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव आज लोकनेता म्हणून महाराष्ट्रामध्ये गरजत आहे। म्हणून पप्पूदादाच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम राबवला, त्याबद्दल मी पप्पू यांचे सचिन गुंजाळ, स्वातीताई यांचे धन्यवाद करतो। असेच कार्यक्रम भविष्यात राबत जावे अशी त्यांना मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन तसेच सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून नागरिकांकरिता मोफत चेकअप, आय चेकअप, मोफत चष्मा वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही मोफत ठेवण्यात आलेली आहे। तसेच प्रभागातील व येथील नागरिकांना, लहान मुलांना त्यांच्या शिक्षणाकरिता एक सहकार्य म्हणून आम्ही दोघे नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही मोफत वह्या वाटप देखील करण्यात आलेले आहे। हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन व सतीश प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दोन्ही नगरसेवक आम्ही करत आहोत। आज स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंती दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप आणि त्याचबरोबर मुलांसाठी वह्यांचं वाटप करण्यात येत आहे। हा उपक्रम भारतीय जनता पार्टी तसेच आपले पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन आणि सतीश प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे। आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण सगळेच बघतो ते मोठ्या प्रमाणात लोकांनी इथे सहभाग घेतलेला आहे। मुलांचा इथे सहभाग जास्त प्रमाणात दिसत आहे। तर मी अजूनही आपला हा कार्यक्रम जो आहे तो सकाळी 9 पासून स्टार्ट झालेला आहे, तर रात्री 9 पर्यंत या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकतो। या कार्यक्रमात आपले नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील, अभिजित करंजुले पाटील, रंजना कोटेकर नगरसेविका, त्याचबरोबर समाजकर्ते कोटेकर साहेब आणि आपले जिल्हा प्रमुख नंदू परबजी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते आणि आपले नगरसेवक मनीष गुंजाळ सर हे देखील उपस्थित होते आणि सुनील वाघे अशा भरपूर नगरसेवकांनी आणि समाजकार्य आपले भारतीय जनताचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे। आजच्या या कार्यक्रमात आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये घर वापसी करणारे 2 नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे।